नमस्कार शेतकरी मित्रांनो, पावसाची चाहूल लागली आहे। या पावसाच्या सीझन मध्ये आपला खरीप हंगामात आपल्याला पिकांची काळजी घेण्यासाठी आपल्याला महत्त्वाचे काही निर्णय घ्यावे लागतील। यावर्षी दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे। या दुष्काळ सदृश्य परिस्थितीमध्ये आपल्या पिकांची निगा व्यवस्थित राखण्यासाठी पिकांना पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करणे फार महत्त्वाचे आहे। ही बीज प्रक्रिया असेल किंवा रोप लागवडीपूर्वी रोपांच्या मुळावर केलेली रोप प्रक्रिया असेल, दुष्काळी परिस्थितीमध्ये पिकांना तग धरून ठेवण्यासाठी मायकोरायझा या बुरशीचा वापर आपण बीज प्रक्रिया किंवा रोप प्रक्रिया यासाठी जर केला तर मायकोरायझा या बुरशीचे जीवाणू हे तंतुमय पद्धतीने पिकाच्या मुळावर वाढतील आणि जमिनीतून खोलवरून पाणी शोषून घेणे किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य असतील, मुख्य अन्नद्रव्य असतील, हे शोषून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असा मायकोरायझाचा म्हणजेच व्यायामचा रोल हा या बीज प्रक्रियेत असतो। त्याचप्रमाणे कीड रोग यांचा बंदोबस्त करण्यासाठी सुद्धा आपल्याला जैविक कीटकनाशके, बुरशीनाशके म्हणजेच बेवेरिया असेल, मेटारायझियम असेल किंवा बॅसिलस असेल, सुडोमोनास असेल, अशा काही जीवाणूंचा किंवा बुरशींचा आपल्याला सीड ट्रीटमेंटसाठी किंवा रोप ट्रीटमेंटसाठी आपल्याला वापर करता येईल। शेणखताच्या मध्ये मिसळून ह्या जर फुकून दिल्या तर शेतात असलेले कीड रोग याचे जे अवशेष असतील, वेगवेगळ्या अवस्था असतील, या अवस्था त्याचा नायनाट करून टाकतील आणि आपल्या पिकावरती पुढे येणाऱ्या किडींपासून बंदोबस्त होईल। त्याचप्रमाणे पिकांवर येणाऱ्या रोगांच्या बंदोबस्तासाठी आपण बॅसिलस सबटिलिस आणि सुडोमोनास या बुरशींचा वापर बीज प्रक्रियेसाठी केला तर बॅक्टेरियल वीट टमाट्यामध्ये किंवा इतर भाजीपाल्यात जे काही सुकवा येतो तो समूळ नायनाट करण्यासाठी आत्ताच लसीकरण केलं तर त्याचा अतिशय चांगला वापर होतो। त्याचबरोबर आपण ट्रायकोडर्मा बुरशीयुक्त कीटकनाशके आणि बायोफर्टिलायझर यासोबत जर वापरला तर ट्रायकोडर्मा ही बुरशी इतरांना मारून टाकते। त्यामुळे ट्रायकोडर्माचा वापर आपण पिकाची लागवड झाल्यानंतर 1 महिन्याच्या अंतराने किंवा 15 दिवसाच्या अंतराने ड्रेंजिंग साठी करूया। यावर्षी आखाती युद्धामुळे आपल्याला रासायनिक खतांचा तुटवडा ही भासणार आहे। त्याचबरोबर दुष्काळी वातावरणात जर आपण मोठ्या प्रमाणात रासायनिक खतं टाकले तर आपले पिकं हे मरी जाणे किंवा उष्णतेने त्याचा नायनाट होणे किंवा सुकून जाणं याची भीती असते। हे जर थांबवायचं असेल तर आपण नत्र वातावरणातील नायट्रोजन फिक्स करणाऱ्या बॅक्टेरिया, त्याच पद्धतीने जमिनीतील फॉस्फरस विरघळणारे जीवाणू आणि जमिनीत असलेला पोटॅश उपलब्ध करून देणारे जीवाणू हे जर आपण आपल्या पिकांना सीड ट्रीटमेंटद्वारे किंवा पीक लागवडीनंतर ड्रेंचिंगने जर आपण वापर केला तर आपल्याला रासायनिक खतांचा वापर 50% पहिल्या वर्षी कमी करता येईल। धन्यवाद। मी कृषीदूत डॉक्टर रामनाथ वसंतराव जगताप, आपलाच कृषीदूत।